अगदी अशीच फिनिशिंग मध्ये पाइपिंग पाहिजे आहे तर त्यासाठी वापरा ह्या 5 टिप्स। आता बघा ही तिरकस पट्टी आपण कट केली, याची ही वरील बाजू आहे, ही दुसरी पट्टी सुद्धा आपण एकमेकांवर अशा पद्धतीने ठेवायच्या आणि त्याची सुद्धा वरचीच बाजू आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहे। त्यानंतर आपण इथं हे कट करून घेऊया। हे कट करत असताना दोघही सेम असले पाहिजे। त्यानंतर ही जी खालची पट्टी आहे ती आहे तशीच्या तशी अशी पकडून ठेवायची आणि ही जी वरील पट्टी आहे ती मात्र आपल्याला उलट साइडने अशा पद्धतीने ठेवायची की जेणेकरून दोनही बाजूंना असे कोपरे बाहेर आले पाहिजे। आता बघा हा जो जॉइंट आहे ना, तर इथं पाइपिंग करताना जाड व्हायला नको त्यासाठी खास ट्रिक सांगते। हे जे आतील कापड आहे हे दोनही बाजूंना असं स्प्रेड करून घ्यायचं आणि इथं इस्त्री करून घ्यायची, म्हणजे इथं आपण जेव्हा पाइपिंग करतो तेव्हा ती जाड होत नाही। ही एक पद्धत वापरू शकता किंवा एका बाजूला जरी तुम्हाला करायचं असलं तर चांगली अशी व्यवस्थित प्रेस करून घ्यायची, पण प्रेस मात्र नक्की करायची। आता बघा इथं शोल्डर पट्टी आहे, आपलं जिथं शोल्डर जॉईंट झाला आहे तिथं बरोबर त्याच्या 1.5 इंच इतपत म्हणजे ह्या बाजूला आणि 1.5 इंच एवढं जे अंतर आहे इथं आपण काय करणार आहोत, ही जी पाइपिंगची पट्टी आहे ना ती खेचून घेणार आहोत। असं केल्यामुळे काय होतं की आपलं शोल्डर उतरत नाही, इथं खेचल्यासारखं झाल्यामुळे। ही शिलाई संबंधीची शोल्डर उतरू नये म्हणून पाइपिंग करताना वापरायची खास ट्रिक आहे, नक्की फॉलो करा। आता बघा इथे जी गोलाकार आपली शिलाई आलेली आहे किंवा ब्लाउजचा जो गोलाकार भाग असतो ना, तर तिथं आपल्याला कट्स द्यायचे असतात। कट्स देणं कंपल्सरी आहे, यामुळे काय होतं एकदम छान व्यवस्थित असं फिनिशिंग मध्ये काम येतं आणि असं खेचल्यासारखं होत नाही। हे बघा असे कट्स दिल्यामुळे काय होतं, पाइपिंग अगदी व्यवस्थित बसते किंवा छान पाइपिंग येते। हे बघा आतील सर्व शिलाई आतमध्ये फोल्ड केली किंवा हाईड केली आणि आता बरोबर इथं शिलाई करायची आहे। हा जो डावा हाताचे म्हणजे हे जे बोट आहेत त्याच्याने मी हे कापड बरोबर असं खेचते, म्हणजे जेणेकरून मला खाचा बरोबर दिसेल आणि हा जो उजव्या हाताचा हा बोट आहे याने बरोबर असा दाब देते। तुम्हाला सुद्धा इथं पूर्णपणे बोटांचा वापर करायचा आहे आणि हळूहळू बरोबर खाचेमध्ये शिलाई द्यायची आहे। इथं तुम्हाला दिसत असेल एकदम पाईप हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल एकदम पाईप सारखी आपली पाइपिंग येते आणि एकदम खाचेमध्ये शिलाई सुद्धा येते।